पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार का असा सवाल उपस्थित झालाय। कोल्हापूर बारामतीनंतर पिंपरी चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी शक्यता होती। मात्र या दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी करण्यासाठी काँग्रेस शिवसेना यांनी विडाच उचलल्याचं दिसतंय। शिक्कामोर्तब होण्याआधीच पिंपरी चिंचवड महाविकास आघाडीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बैठक घेतली आणि काहीही झालं तरी आपण अजित पवारांसोबत आघाडी करायची नाही असं ठाकरे सेना आणि काँग्रेसनं शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्याकडून जणू वदवून घेतलं। कोल्हापुरातच काय तर राज्यात कुठेही पवार काका पुतणे एकत्र आले तरी पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही हा प्रयोग मुळीच करणार नाही, हवं तर हे शरद पवार गटाला आमच्या देखत विचारा असं ठणकावत ठाकरे सेना आणि काँग्रेसनं पवार काका पुतण्यांच्या आघाडीत बिघाडी करण्याचे स्पष्ट संकेत दिले। मात्र विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप काँग्रेसची आघाडी होऊ शकते, हा इतिहास पाहता उद्या काहीही होऊ शकतं असं म्हणत शरद पवार राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा आग्रह काँग्रेस आणि सेनेकडून राहून धरलाय। आज आम्ही प्राथमिक आम्ही बसलो, एक दुसऱ्यांची मतं जाणून घेतली आम्ही आणि मतं जाणून घेत असताना ज्या काही चर्चा झाल्या आमच्या असे प्राथमिक चर्चा झाल्या। एकत्र लढण्याच्या दृष्टीने चर्चा होती की काय? एकत्र लढण्याच्या दृष्टिकोनातून ह्या चर्चा होत्या। ज्या काही चर्चा झाल्या त्या आम्ही वरिष्ठांच्या कानावर निश्चितपणे टाकणार आहोत आणि ते टाकून नंतर वरिष्ठ आम्हाला जे काही निर्णय देतील, म्हणजे ही प्राथमिक आमची चर्चा फक्त आजच्या दिवशी झाली। एकत्रित पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही प्राथमिक चर्चा केलेली आहे। हे सगळे पक्षाचे जबाबदार अध्यक्ष आहेत या ठिकाणी। आता जी प्राथमिक चर्चा ही अशीच झालेली आहे की महाविकास आघाडी म्हणूनच आपण एकत्र जायचंय आणि प्रत्येकाने आपापल्या वरिष्ठांशी चर्चा करून त्यानंतर पुढे निर्णय घेतला जाईल। जसे आमचे बाकीचे सहकारी अध्यक्षांनी सांगितलं, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही ह्या महापालिकेला सामोरं जाणार आहोत। मागे तुमच्याशी बोलता मी तेच बोललो, महाविकास आघाडीसोबत जे पक्ष यायला इच्छुक आहेत त्या पक्षांना सोबत घेऊन, भाजप सोडून जे पक्ष येतील त्यांना सोबत घेऊन लढावी अशी प्रामाणिक इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आहे। कसं आहे, देशाची निवडणूक इंडिया आघाडीच्या माध्यमातून, राज्याची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीसाठी जसं मगाशी मी सांगितलं, हे तसंच होणारे महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच या निवडणुकीला सगळेजण समोर जातील आणि त्यामध्ये कुठलीही तडजोड कुठलाही आमचा महाविकास आघाडीचा पक्ष करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।